आपण सगळ्यांनी जॅपनीज लोकांकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. ती म्हणजे ज्या प्रकारे इथल्या लोकांना त्यांच्या भाषेचा अभिमान आहे, त्यामुळं इथं ज्या कुठल्या ट्रॅडिशनल प्लेसेस असतील किंवा ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं की पोलिस स्टेशन असेल, हॉस्पिटल असेल, इथं अजूनसुद्धा जॅपनीजचाच वापर होतो. इथं अजिबात तुम्हाला इंग्लिश यूज केलं दिसत नाही. त्यामुळे जर तुम्हाला जॅपनीज येत नसेल, तर ज्यांना आपल्याला जॅपनीज येते, त्यांना तुम्हाला बरोबर घेऊन जायला लागतं. अदरवाईज तुम्हाला तिथं मदत मिळत नाही. इव्हन जपानमध्ये तुम्हाला बऱ्याच जॉबच्या वेबसाईट्स असतील किंवा ज्या कुठल्या महत्त्वाच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स असतील, त्या सगळ्या तुम्हाला जॅपनीजमध्येच दिसतील. या प्रकारे त्यांनी आपल्या स्वतःच्या भाषेवरती अभिमान ठेवलेला आहे. ते खरंच वाखाणण्याजोगं आहे असं मला वाटतं. मला वाटतं की आपण भारतात असताना सुद्धा किंवा भले परदेशात जरी असलो, तरी आपल्याला आपल्या पारंपरिक भाषेचा, आपल्या संस्कृतीचा अभिमान पाहिजे. बऱ्याच वेळा मी बघतो की मी जेव्हा इथं मराठी लोकांशी बोलायचा प्रयत्न करतो, तेव्हा ती लोकं मला इंग्लिशमध्ये रिप्लाय देतात. सो इंग्लिशमध्ये बोलणे हे काही वाईट नाही आहे. बट आपली जी